fast-paced world. हे जे पटकन पटकन पुढे जाणारं जग आहे, त्या जगाची गती धरायला आत्मिक पेट्रोल आपल्याला स्वतः थोडं घालावं लागेल. And it is the Holy Spirit who can put you in this race of the world. आणि पवित्र आत्मा तुम्हाला या जगातल्या शर्यतीमध्ये ठेवेल, टिकवेल. And you will be right in the forefront. आणि तुम्ही अगदी Okay. पुढे याल, अगदी पुढे असाल. शक्य आहे. It may seem that you are slow, असं वाटेल तुला की अरे माझी गती मंदावली आहे. but when you really think upon it, पण जेव्हा खरोखर तू विचार करशील, you will see that you are faster than the young and the youth of तुला the world. कळून येईल की जगातल्या तरुणांपेक्षाही तुझी पटकनची गती आहे. That's what Isaiah 40:31 says. Isn't it? यशया 40वा अध्याय त्यातलं 31व वचन असं सांगतं Even the youth shall be tired. की तरुण सुद्धा दमतील, Say, but those who wait on the Lord, पण जे प्रभूचरणी वाट पाहतील they shall take off. ते झेप घेतील. See, they're waiting upon the Lord. ते देवाचरणी वाट पाहतात And they will fly like a wings of the आणि eagle. गरुडासारखे पंख घेऊन ते झेप घेतील. And they shall not be tired. ते दमणार नाहीत. See? And that is the bonus that we get from God. आणि हे धाडस आपल्याला देवाकडनं मिळतं. Amen. एक माझं ऐका बेटा, मी जशी पण आहे पण सांगते, शेवटी देव हा लागतोच. कितीही शिका, डिग्रा घ्या, नोकऱ्या करा, काय पण करा, तुला देव आयुष्यात लागणार आहे. And so we run into myriads of emotions. आणि मग आपल्या भावना सगळ्या इकडे तिकडे सैरावैरा धावायला लागतात. We feel low many times. आपल्याला अनेक वेळा असं डिप्रेस्ड, निराश वाटतं. Even the relationship is in a roller coaster kind of आपली mode. नाती सुद्धा सगळी अशी गडगडत असतात सारखी. And so we don't know कळतच नाही ना what to आपल्याला. do, and there is no consistency at times. काही कळतच नाही ना. आणि कधी कधी सातत्यच नसतं आपण जे काही करतो त्याच्यामध्ये. कधी असं तर कधी तसं, मग असं तर मग तसं. So frustrations may come. तर वैतागवाडी आयुष्यात येईल कदाचित. Frustrating things will happen. कंटाळवाण्या गोष्टी आयुष्यात होतील बरं का. But it is upon each one of us आपल्या प्रत्येकावर आहे राजा. not to be frustrated by the things that are happening असं around us. कंटाळायचं नाही. आपल्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी घडतात त्या बघून असं कंटाळायचं नाही, गिव्ह अप करायचं नाही, वैतागायचं नाही. We have to daily live by the strength of God. रोज देवाच्या शक्तीवर जगायचं. Daily live by the strength of God. रोज देवाच्या शक्तीवर जगायचं. सकाळ झाली की आपला देवाचा बँड सुरू झाला पाहिजे. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. Because I have seen the moment we give into the spirit of frustration, कारण मला माहितीये जेव्हा केव्हा आपण असं कंटाळलेल्या त्या आत्म्यामध्ये जातो ना, that spirit gets into us. तो आत्मा आपल्यात घुसतोच मग. And then a new agitation starts in us. आणि मग नवीन संघर्ष सुरू व्हायला लागतात, वादिवाद सुरू व्हायला लागतात. It starts following us आणि आपल्या मागे मागे ते सगळं येत राहतं. because we gave it a chance. का आपण संधी दिली ना त्या अवस्थेला की ये माझ्यात येऊन राहा. Don't allow the spirit of frustration to settle in you. त्या वैताग्याच्या आत्म्याला स्वतःमध्ये येऊन राहायची परवानगीच देऊ नका. Amen. दिली तर मग भांड्याला भांड वाजत राहील आणि समजणारच नाही की आपल्या घरात असं का Let चाललंय. things be frustrating, असू दे, गोष्टी वैताग देणाऱ्या असल्या तरी असू दे, but you don't be frustrated. तुम्ही वैतागू नका प्लीज. You need to bind it in the name of Jesus. येशूंच्या नावात ते बांधून टाकायचं. Devil, leave me in Jesus' name. सैताना मला सोड येशूंच्या नावात. Every frustrating situation, leave me in Jesus' name. सगळी वैतागवाडी येशूंच्या नावात मला सोडून जाऊ दे. Otherwise, that frustration will linger on you. नाहीतर ते वैतागणं, तो कंटाळा तुझ्यावर तसाच राहील. Negative talks. नकारात्मक बोलणं. If you feel that somebody is constantly speaking negatively, तुला जर असं आढळलं की कोणीतरी सारखं नकारात्मक बोलत आहे, सारखं नन्नाचा पाडा, नन्ना ये नाही होगा, वो नाही होगा, अरे नको, अरे असं नाही, immediately bind the spirit. लगेच तो आत्मा बांधायचा की असं कसं नाही, देव आपल्या बरोबर आहे. The word has to be lifted up in our life. देवाच्या शब्दाला आपल्या जीवनामध्ये उंच जागा तर दिलीच पाहिजे. The word has to be lifted up in our frustrating आणि situations. देवाचा शब्द आपल्या वैतागवाडीच्या परिस्थितीमध्ये वर तर आपण उचलायलाच पाहिजे. असं गिवीन नाही करायचं. If that anger also comes, let it not persist. राग जरी आला ना तर तो खूप वेळ ठेवू नका ना. एवढं काय It सारखं should चिडायचं. immediately cool down तो also. राग लगेच शांत झाला, सारखंच काय चिडायचं. If you get angry, cool down राग also. आला ना ठीक आहे, राग आला, पण जरा शांत पण व्हा ना If you लगेच. speak negative also, immediately start speaking positive. ठीक आहे, नकारात्मक वाक्य 2-4 तोंडातनं निघाली, नंतर लगेच सकारात्मक बोलायला लागा ना. Whether you see the result of positive things happening or not, speak positive. आणि सकारात्मक गोष्टींचा तुम्हाला परिणाम घडलेला दिसो न दिसो, सकारात्मक बोलत राहा ना. त्यात काय जातंय. नकारात्मक बोलून प्रॉब्लेम खूप होतात. Some of the Christians, they stay angry most of the time. पण काही ख्रिश्चन लोक चिडतात नाही, ते चिडलेलेच असतात. They live in anger all the time. ते चिडतात नाही,
ते सारखे चिडलेलेच असतात. A little talk, a little suggestion, थोडं काय बोललं, थोडं काय सल्ला दिला, and suddenly they bust out. सिस्टर ऐसा करो, की असा बॉम्ब फुटल्यासारखा फुटतो त्यांच्यात. Because they have the spirit of frustration. कारण तो वैतागलेला आत्मा त्याला पछाडतोय. Spirit of तर frustration. ते टच मी नॉट सिच्युएशन झालाय जो. They cannot tolerate anything. त्यांना काही सहन होत नाही, काय बोलायचंच नाही त्यांच्याशी. And just because the other person should not dictate his own terms, they want to raise up their own voice. आणि दुसऱ्या माणसाने त्यांना काही सांगू नये म्हणून हे असले जे कोणी असतात ना चिडके, ते स्वतःचा आवाज उचलून बोलायला लागतात. मग They cannot tolerate anyone to tell them anything. त्यांना काही सहनच होत नाही की कोणी येऊन मला काय सांगायचं नाही. त्यांना सहन नाही होत, मला कोणी काही सांगू नका, Tell me not, touch me not. मला बोलू नका, मला हात लावू नका. कोण आहे तुम्ही? They have the spirit of frustration hanging on them. हा वैतागलेला लॉट आहे, वैतागायचा आत्मा घेऊन फिरतायत सगळीकडे. But the frustration does not only destroy somebody else's life, it destroys the same person's life also. पण ही वैतागवाडी समोरच्या माणसाच्या जीवनाचा फक्त नाश करते असं नाही, तुझ्या स्वतःच्या जीवनाचाही नाश करते. तुला कळत नाही It का? affects the person who is frustrated more than it affects the person they are frustrated with. आणि जो व्यक्ती वैतागलेला आहे ना, त्याच्यावरती जास्त गैरपरिणाम होतो त्याचा. ज्या कुणामुळे त्याला ती वैतागवाडी आली असेल त्याच्यावर परिणाम होत नाही, पण स्वतःवर जास्त परिणाम होतो. They cannot see it. त्यांना नाहीच ते बघवत. Others can see it. बाकीच्यांना बघवत, हमको नाही कुछ होता. Others can see it that this man is frustrated. आणि बाकीच्यांना दिसून पण येतं की अरे हा वैतागलाय, हा कंटाळलेला आहे. But he does not realize that he is frustrated. त्याला स्वतःला मात्र कळून येत नाही की मी चिडका बिब्बा झालोय आणि मी वैतागलोय. Anybody very touchy is a frustrating कोणी असं person. टच्ची झालं ना की मला काय सांगू नका, माझ्याशी काय असं बोलायचं नाही, आपण समजून घ्यायचं, मामला बिघड गया. If they are annoyed over little things, they are in frustration. छोट्या छोट्या गोष्टीवर चिडायला लागले तर आपण समजून जायचं, वैताग आलाय, कुछ प्रेशर ज्यादा हो गया शायद. Sometimes वैतागलाय. people don't have peace. कधी कधी लोकांना शांतीच नसते. But if that person spends some time praising God, praying to पण मी काय God, म्हणतो, अशा बिलीवर माणसांनी जरा वेळ काढून देवाची स्तुती केली, देवाला प्रार्थना केली, देवाचं नामस्मरण केलं, God will take care. तर देव सांभाळेल ना. Many हा, times. अनेक वेळेला. 1 Peter 5:7 has to be applied in frustration. पहिलं पेत्र 5:7 आपल्या त्या वैतागलेल्या अवस्थेत आपण वापरायलाच हवं. No matter how much negativity is happening around you, आणि कितीही नकारात्मक परिस्थिती जरी तुझ्या अवतीभोवती निर्माण झाली, if you apply 1 Peter 5:7, पहिलं पेत्र 5:7 जर तू वापरलं, immediately you will have peace. लगेच तुला शांती मिळेल.